नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्र हो, मी 20 जूनला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की कंबाईन ग्रुप सीची जाहिरात ही 15 जून ते 15 जुलै या दरम्यान येऊ शकते. मित्र हो, ते आज सत्य झालं. कारण का या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये जाहिरात येऊ शकते. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तो, आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं की नाही ते पण तुम्ही टॅली करू शकता. जाहिरात निघाली. त्याचबरोबर मी हेही म्हटलं होतं की ही परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते. हे देखील सांगितलं होतं की 6 सप्टेंबरला परीक्षा होणार नाही, कारण 6 सप्टेंबरला CTETची परीक्षा आलेली आहे. त्यानंतर ही परीक्षा केव्हा होऊ शकते ह्या तारखा पण मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे 13 तारीख, 20 तारीख आणि 27 तारीख. तर बरोबर आज आयोगाचं इंटिमेशन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 27 तारखेपासून ही ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होणार आहे असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा मित्र हो, मी 2001 सालापासून हा खडू हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे मी डेट सांगत असताना मला पाठीमागचा काही अनुभव असतो. तसेच आपल्याला माहिती आहे की दृष्टी सगळ्याला असते, पण दूरदृष्टी असणाऱ्यापैकी मी आहे. बघा, जाहिरातसुद्धा 100% याच महिन्यात निघाली आणि परीक्षासुद्धा अगदी 100% सांगितलेल्या वेळेमध्ये होत आहे. टॅलीसाठी तुम्ही माझा मागचा 20 जूनचा व्हिडिओ पाहू शकता ग्रुप सीच्या संदर्भातला. म्हणजेच लक्षात ठेवा किती क्लॅरिटी आहे. अशा स्वरूपाचं पूर्वी पण मी म्हटलं होतं मुलांना TETच्या बॅचमध्ये की 2026ची TETची परीक्षा ही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार. पण त्याच दरम्यान काय झालं होतं CTETच्या त्या बॅचमध्ये की फेब्रुवारी महिन्यामध्येच ही परीक्षा जुलै महिन्यामध्ये होणार असं पेपरला आलं होतं. मुलांना वाटलं सर काहीतरी सांगायला लागलेत, पण लक्षात ठेवा पेपरला आलं, अनेक मीडियामध्ये आलं की जुलै महिन्यात होणार, जुलै महिन्यात होणार. परंतु परीक्षा ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात आली, म्हणजे 21 जूनला आली होती. परंतु काही कारणानं पुन्हा ही परीक्षा 28 जूनला आलेली आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा, तो सुद्धा अंदाज एकदम करेक्ट ठरलेला आहे. आता ह्या परीक्षेचा व्हिडिओ टाकला तेव्हा एक जणांना कमेंट केली की सर नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकेल. नाही मित्रांनो, काही जण जे कमेंट करतात त्यांच्या जन्माच्या अगोदरच्या पासून मी हे क्लासेस घेत आहे आणि माझा अंदाज आहे. त्यामुळं आपल्याला हा जो व्हिडिओ होता परदेश टाकलेला तो खूप अनुभवी आणि उत्साहाने टाकला होता आणि त्या अनुषंगाने तुम्ही तयारीला पण लागलेले आहात. योगायोगानं आज जाहिरात निघाली. आता अनेक यूट्यूबर तुम्हाला जाहिरात निघाली म्हणून त्या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न होईल. हो, ते त्यांचं काम करत आहेत. पण मी मात्र तुम्हाला माझ्या अनुभवातून बाकीच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात ठेवा, मी माझ्या अकॅडमीची किंवा क्लासेसची जाहिरातबाजी न करता माझ्या अनुभवातून जे सांगण्याचा प्रयत्न होतोय तो तुम्हाला उपयोगी पडतोय म्हणून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. कारण TET असेल, टॅट परीक्षा असेल, या परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जे मी व्हिडिओ टाकतोय तो इतक्या लोकांना आवडलेले आहेत की आज लक्षात ठेवा, एक व्हिडिओ होता माझा 120 मार्काला म्हणजे TETच्या अनुषंगाने पाडण्यासाठी 120 मार्क काय करावे ह्याची पंचसूत्री. तर अनेक अनुभवी शिक्षकांनी मला फोन करून सांगितलं, सर खरोखरच तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहिरातबाजी किंवा व्यावसायिकरण न जपता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही केवळ 90 मार्क म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करत होतो. तुमचा व्हिडिओ ऐकून आम्ही जास्त मार्काची अपेक्षा ठेवली आणि तेवढी मार्क आज पडतही आहे. ठीक आहे मित्रांनो, ही माझे जे अनुभव आहे ते सांगण्याचा मी शेअर केलेला आहे. आता टॅट 4च्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की ही परीक्षा या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. शेवटी तुमची मर्जी आहे. अभ्यास केलेलं लक्षात ठेवा वाया जात नाही. त्यामुळे अभ्यास करत राहणं हे आपलं काम आहे. कॉमेंट करणं सोपं असतंय, परंतु अभ्यास करणं त्यापेक्षा अवघड असतंय. म्हणून अभ्यास करून ठेवणं आपलं काम आहे. हे लक्षात ठेवून काय करायचं आहे, तयारी करायची आहे. आता मग या परीक्षेमध्ये काय सांगितलं, ग्रुप सीची परीक्षा ही 27 सप्टेंबरच्या अनुषंगाने आहे. तुमच्याकडे 3 महिने आहेत. ही परीक्षा ऑनलाईन बेसवर होणार आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग अशा वेळेस आपल्याला अभ्यास करताना नेमका मग कोणत्या अँगलनं करावं लागेल. बरं, 10-12 दिवसापूर्वी MPSCने एक परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की सदरची परीक्षा ही पूर्वीच्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे आणि याच वर्षी होणार आहे. मग अभ्यासक्रमात चेंज आहे का? अभ्यासक्रमात चेंज अजिबात नाही. मग आपलं माइंड काय चेंज करावं लागेल आपल्याला, ऑफलाईन प्रश्नाचं स्वरूप कसं होतं आणि ऑनलाईन प्रश्न स्वरूप कसं असेल ह्या दोन्हीतला आपल्याला फरक बघावा लागेल. कारण जर MPSCने चेंज केला असेल तर आपल्या पण माइंडमध्ये थोडासा चेंज करावा लागेल. मग आता अभ्यासक्रमात चेंज आहे का? नाही. मग आपल्याला अभ्यास करत असतानाच ऑनलाईन बेसवरचे प्रश्न कसे असतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण ट्रायल म्हणून काय करूया, आपल्या परीक्षेला आपल्याला माहिती आहे 7 घटक आहेत.
त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जागृती आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे आणि मॅथ्स व गणित बुद्धिमत्ता आहे. मग ही परीक्षा ग्रुप सीची आहे. ग्रुप सीच्या ज्या परीक्षा होत्या पूर्वीच्या, कर निर्धारण अधिकारी असेल, त्याच्यामध्ये गट ब गट क होतं. त्याचबरोबर अशा अनेक परीक्षा या TCS IBPS कंपनीने घेतलेल्या आहेत. मग अशा प्रश्नपत्रिकांचं स्ट्रक्चर नेमकं काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल. ऑलरेडी आपण तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवकाची परीक्षा दिल्यामुळं ते माहिती असतंच, पण त्यामध्येही आणखी जर आपण पाहिलं तर आपल्या परीक्षेला लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स हे 15 प्रश्न असतात. मग इकॉनॉमिक्सवर नेमके प्रश्न कसे विचारले जातात ऑनलाईन स्वरूपाचं, हे जर आपल्याला बघायचं असेल तर लक्षात ठेवा, कर निर्धारण अधिकारी नगरपालिकेमध्ये गट ब आणि गट क च्या जागा निघाल्या होत्या. त्यावेळेस माझ्या मतानं 30 ते 35 मार्काला हे इकॉनॉमिक्स होतं. आणि ते जर प्रश्न आपण बघितले इकॉनॉमिक्सवर, आणि अभ्यासक्रम हाच होता पूर्णतः, म्हणजे जो MPSCनं दिलेला आहे तोच अभ्यासक्रम त्या ठिकाणी होता. त्यामुळं जर आपल्याला इकॉनॉमिक्सचे काही प्रश्न बघायचे असतील, म्हणजे ऑनलाईन स्वरूपाचे कसे असतात, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे कर निर्धारण अधिकारी या ग्रुप बी आणि सी मध्ये कसे प्रश्न विचारले होते ते पाहून आपल्याला अभ्यासक्रमाची दिशा निश्चित करता येऊ शकते. म्हणजे अभ्यासक्रम तोच आहे. तुम्हाला समजा 12वा टॉपिक करायचा असेल, समजा शासकीय अर्थव्यवस्था करायचा असेल, तेच करावं लागणार आहे. मात्र आपल्या लक्षात ठेवा, वन लाइनर क्वेश्चन असतील तर ते नेमके कोणत्या अँगलनं विचारले जातात ते पण पाहावं लागेल. आणि त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. जेव्हा आपण 2-3 तास अभ्यास झालेला असतो तेव्हा काय करायचं आहे, तर उरलेल्या वेळेमध्ये जर आपल्याकडं हा मोबाईल आहे म्हटल्यानंतर सगळं जग आपल्याकडं आहे. मग अशा वेळेस तिथून जे पुस्तक उपलब्ध होतील किंवा कर निर्धारण अधिकारीच्या परीक्षेला जे इकॉनॉमिक्सचे प्रश्न ते जिथून तुम्हाला उपलब्ध होतील तिथून तुम्ही त्वरित उपलब्ध करायचे आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला तयारी करायची आहे. मग त्याच परीक्षेमध्ये जागृतीवर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील, त्याच परीक्षेवर आणखी काही कोणत्या घटकावर प्रश्न विचारले असतील ते आपण बघू शकता. मात्र त्या परीक्षेला इकॉनॉमिक जास्त होतं आणि इकॉनॉमिकचे प्रश्न नेमके कसे विचारतात हे पाहून मग आपण बाकीच्या घटकाचा अंदाज लावू शकतो. त्यासाठी काय करा, ते जर पेपर तुम्हाला मिळाले तर त्याचा अंदाज घेऊन अभ्यासाला सुरुवात करणं हितावह ठरू शकतं. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्याकडे फक्त 90 दिवसाचा कालखंड आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ही जाहिरात निघालेली आहे. परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये, ह्याची मुख्य परीक्षा देखील नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये होऊ शकते. म्हणजेच जर आपण ठरवलं तर या ज्या काही ग्रुप सी मध्ये जागा आहेत 2816 प्लस किंवा जे काय असतील ते, यातलं एक पद आपल्याला सहजासहजी मिळून जाऊ शकतं डिसेंबरच्या एंडपर्यंत. निकाल लागायचा तेव्हा लागेल, परंतु आत्तापासून जर अतिशय मन लावून अभ्यास केला, लक्षात ठेवा, मी मोठा भाऊ यांना त्यांना सांगतो, आपलं डेली शेड्यूल हे आपल्या अभ्यासक्रमाचं 10 तासाचं ठेवा, 15 तासाचं नको आणि 6 तासाचं नको. आपल्याला पोस्टच घ्यायची असेल, आपल्याला एवढं कळावं, जर मी आता थोडंसं संघर्ष केला, अभ्यास चांगला केला, तर मला ह्या 6 महिन्याच्या अभ्यासावर, म्हणजे पूर्वचे 3 आणि मुख्यचे 3 महिने, अशा 6 महिन्याच्या अभ्यासावर माझी जर पुढची 60 वर्ष अतिशय सुंदर गुलाबाच्या फुलाप्रमाणे जात असतील, तर आत्ता काही गोष्टीचा त्याग करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी पहिलं लक्षात ठेवा काय त्याग करायचा आहे, तर मोबाईलचा वापर तुम्ही किती करायचा. कारण आपण अनेक व्हिडिओ ऐकतो, मोबाईलमुळे पिढी बिघडली. किती जरी ऐकलं तरी करायचे तेच मुलं करत असतात, त्यामुळे त्याच्याविषयी न बोललेलं बरं. परंतु जेव्हा आपण एखाद्या अभ्यासिकेत जातो, 3 ते 3.5 तास आपला अभ्यास होतो, तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही 3-3.5 तासानंतर आपण मोबाईल त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि ते पण काय पाहायचं आहे, समजा शेकडेवारी असेल, काळखांब वेगांतर असेल, इकॉनॉमिक्स एखादा टॉपिक असेल, ते आपल्याला जर कळाला नसेल वाचताना तर तो त्या ठिकाणी बघायचा आहे. कारण एकदा पोस्ट मिळाल्यानंतर पुन्हा विश्व आपला असणार आहे. पुन्हा दुपारी तुम्ही 3-3.5 तास अभ्यास केल्यानंतर पुन्हा एक अर्धा-पाऊण तास बघितलं तर चालतंय. संध्याकाळी पण तसंच करायचं. म्हणजेच आपल्याला मोबाईलपेक्षा आपले टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि ती जर अभ्यास केला तर नक्कीच एक दिवस आपला असणार आहे. त्यासाठी काय करायचं, हे मोबाईलचा वापर थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण जानेवारी महिन्यानंतर एकदा पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला कोणीही नावं ठेवणार नाही. त्यानंतर थोडीशी काही मित्रमंडळी असेल की जे आपण अभ्यासिकेत अभ्यास करताना बरोबर चहाला घेऊन जात असतो वगैरे, तिथं चर्चा होते, पण कधी कधी अनावश्यक गोष्टी चर्चा होत असते. त्यापेक्षा काय करायचं आहे, आपण एकट्यानं जायचं आणि एकट्यानं यायचं. कारण आपली बांधिलकी पुढचे 6 महिने फक्त पुस्तकाबरोबर आहे. म्हणून आजच ठरवा, आपल्या जे निगेटिव्ह पॉईंटचे 10 घटक आहेत त्या 10 घटकाला दूर करा. आणि मग जे तुम्ही रेफरन्स बुक सध्या ग्रुप सीला वापरत असाल त्या ग्रुप सीच्या माध्यमातून मग तुम्ही इकॉनॉमिक्सची वेगळी असतील, त्याचबरोबर जागृतीचा असेल, त्याचबरोबर ठोकळे असतील वेगवेगळ्या स्वरूपाचे, त्या घटकांना जवळ करा.
कारण ते तुम्हाला सगळे धोका देतील आयुष्यामध्ये, पण हे पुस्तक कधीही धोका देत नाहीत. त्यामुळं काय करा, आपल्याला ह्या परीक्षेमध्ये पुढचे फक्त 6 महिने तयारी केली की आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम होणार आहे, असं गृहीत धरून काय करायचं आहे, तयारी करावयाची आहे. मग आता नेमकं काय करायचं आहे, तर उद्यापासून आपल्या अभ्यासाचं शेड्यूल एकदम बिझी ठेवायचे आहे. मधल्या कालखंडामध्ये लक्षात ठेवा, सुट्ट्या येत असतात, सणवार येत असतात. मग कोणती मुलं यशस्वी होतात? लक्षात ठेवा, एखादा कलेक्टर एखाद्या जिल्ह्यावर राज्य करू शकतो, कारण नीतीला सुद्धा मान्य असतं. जग आनंद घेत असताना वेगवेगळ्या स्वरूपाचं, ही कलेक्टर झालेली माणसं मात्र लक्षात ठेवा, त्या खुर्चीचा कलर जाईपर्यंत अभ्यास करत बसलेले असतात, म्हणून ते जिल्ह्यावर राज्य करत असतात. आपल्याला फक्त आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही वेळ जर त्याग केला तर काही बिघडत नाही. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यामध्ये आपली बांधिलकी एखाद्या अभ्यासिकेबरोबर ठेवा. तिथं डेली 10 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. 15 तास करू नका आणि 6 तास करू नका, कारण 6 तास जर केला तर तो अभ्यास कमी पडतोय. जग फार फास्ट आहे, जग फार फास्ट आहे. आपल्याला जगाबरोबर राहायचं असेल तर जगानुसार बदलसुद्धा करावे लागतात. कारण लक्षात ठेवा, माझ्या अकॅडमीचे जवळजवळ 2,500+ शासकीय अधिकारी झालेले आहेत. मग मी ह्या यूट्यूब चॅनलच्या किंवा ऑनलाईन मीडियापासून फार दूर होतो, परंतु आपल्या अकॅडमीचे काही विद्यार्थी, लक्षात ठेवा, एक विद्यार्थी असा आहे की तो सेट पास आहे, नेट पास आहे, TET पास आहे, टॅट पास आहे आणि शासकीय नोकरी लागलेला आहे. म्हणजे सगळे इतक्या परीक्षा तो एका वेळेवर जर पास झाला असेल तर त्याला वाटायला पाहिजे की बाबा सगळीकडे लोक पोलीस भरती झालं तर किती कौतुक होत आहे. इतक्या सगळ्या परीक्षा पास होणे सोलापूर सरांच्या अकॅडमीत साधं त्या ठिकाणी, म्हणजे यूट्यूबला सुद्धा काही एखादी बातमी दिली जात नाही किंवा पेपरला पण बातमी दिली जात नाही. मग अशा वेळेस ह्याच मुलांनी मला सांगितलं की सर थोडंसं बदलावं लागेल, त्यानुसार आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला जर आपल्या यशाचा गुलाल उधळायचा असेल तर आपले 6 महिने आपल्या पुस्तकाबरोबर बांधिलकी ठेवा. जग लक्षात ठेवा, उगवत्या सूर्याला नमस्कार करतं, मावळत्याला कोण करत नाही. उगवता सूर्य म्हणजे कोण असतंय? यशस्वी माणूस असतंय. मुंगळे गुळाला लागतात, कारल्याला नाही. म्हणजे गोड बोललं, गोड गोड चालपाचा अभ्यास केला की यशस्वी होता येत आहे. म्हणून काय करायचं आहे, आपल्याला भविष्य काळामध्ये खूप चांगल्या संधी या ठिकाणी MPSCच्या आयोगानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यानुसार परीक्षा आलेली आहे. आता नव्या जोमानं, नव्या उत्साहानं तयारीला लागायचं आहे आणि जे ठरलेलं आपलं शेड्यूल आहे त्यानुसार तयारी करायची आहे. म्हणजेच ह्या सगळ्या जर घटकाचा अभ्यास केला तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की ऑनलाईन बेसवर परीक्षा होणार असल्यामुळं ऑनलाईन स्वरूपाचे प्रश्न कसे विचारले जातात, मग आपले जे 7 घटक आहेत त्या 7 घटकाच्या अनुषंगानं बघायचं आहे. विशेषतः लक्षात ठेवा, ऑनलाईन पेपरमध्ये हे जे काही मॅथमॅटिकचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला 20 प्रश्न जर विचारले तर 10 ते 12 प्रश्न हे बुद्धिमत्तेवर असणार आहेत आणि 8 ते 9 प्रश्न हे गणितावर असणार आहेत. तेव्हा अशा कंपन्या ह्या गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न थोडेसे हलके फुलके काढण्याचा प्रयत्न होत असतो. मग अशा वेळेस काय करा, आपल्याला त्या बेसवर कसे गणिताचे प्रश्न विचारले होते हे सुद्धा बघा आणि त्यानुसार अभ्यासाची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळू शकेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आणखी अशा स्वरूपाचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा.